हात सोड माझा. लाज नाही वाटत एकटी मुलगी पाहून तिचा पाठलाग करायला? तुझ्यासारख्या लोकांना ना भर असं चापाने फोडून काढलं पाहिजे. मॅडम मॅडम बोलताना जरा विचार करून बोला. तू असं नाही ऐकणार. थांब, पोलिसांनाच बोलव. हो बोलवा ना, ज्याला बोलवायचं त्यांना बोलवा. हे बघा, मी आरडाओरडा करेन. त्याचा काही उपयोग होणार नाही. ह्या रस्त्याला इतक्या रात्रीचं फारसं कोणीच नसतं. तुम्ही घाबरला होतात म्हणून तुमच्या मागावून आलो. हा पण पाठलाग नाही केला. अगदी मदत लागली असती तर धावून येऊ शकलो असतो. इतका शुद्ध हेतू होता माझा. सॉरी, ॲक्च्युली तुम्ही असे मागावून आलात त्यामुळे मी घाबरले होते आणि म्हणून खूप काही बोलून गेले. इट्स ओके. तसंही आजकाल कोणी कोणावरती विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. बाय द वे, तुम्ही राहता कुठे? मी इथेच 2 घरं सोडून बोलू. ठीक आहे, चला. चला. चहाला येत आहे घरी? चहा आणि इतक्या रात्री? नाही नाही, नको. अशी कधी गरज पडली तर तुम्ही मला कॉल करू शकता. एक्सक्यूज मी, तुमचा नंबर? आजही ऑफिसमध्ये काम होतं का? हो, म्हणजे 3-4 दिवस असाच लेट होणार आहे माझा. म्हणजे 3-4 दिवस असेच भेटणार? काय नाही, काय नाही. उद्यापासून तुम्हाला त्रास नाही होणार. म्हणजे मी समजलो नाही. ॲक्च्युली आमचा ऑफिसचा टाईम आता बदलला आहे. सो उद्यापासून मी 4 वाजता सुटेन. मग आता काय, भेटू न भेटू? कशाला? आपण संध्याकाळी भेटू शकतो. काय म्हणजे तुमची हरकत नसेल तर. मी काय म्हणतो, काय? तुझं हे बोट ना खूप रिकामं दिसतंय. म्हणजे? माझ्याकडे एक गोष्ट आहे. कोणती? डोळे बंद कर ना, प्लीज कर ना. आता उघड. लोकांना समजू. बोल ना, अगं बोल ना. यस, लता, आपण असे किती दिवस लपून छपून भेटणार ग? बाबांना सांगायला भीती वाटते रे. ते काही नाही, आपण उद्याच्या उद्याच लग्न करूया. मग घाबरायची गरजच नाही. अरे पण तुझ्या घरचे? लता, माझं या जगात तुझ्याशिवाय कोणीच नाही. असं का म्हणतोय? मी आहे ना.
तुझ्याकडून नजरच हटू नये असं वाटतंय. मला लाज वाटते. अगं पण तू लाजल्यावर खूपच सुंदर दिसतेस. तुझ्या जास्त रूपावरती मी भाळलं होतं. मंगेश, तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना? नाही, आपण आयुष्यभर अशीच एकत्र राहणार आहोत. आपल्या प्रेमाची शपथ. काय ग, डॉक्टर काय म्हणाले? तू म्हणायचास ना, माझ्याशिवाय तुझं या जगात कोणीच नाहीये. हो, मग त्याचे इथे काय? मग आता आपलं कोणीतरी येणार आहे या जगात. काय? खरंच? म्हणजे मी बाबा, तू आई, मी बाबा. हो हो, तू बाबा होणार आहेस. सॉरी. ठीक आहे, बस. हो, बस बस. इथे. एकदम शांत बसायचं. तुला खूप काळजी घ्यायची आहे, धावपळ अजिबात करायची नाही आणि वजन सुद्धा उचलायचं नाहीये. तुला खूप खूप काळजी घ्यायची आहे. अरे हो हो, शांत हो. खरंच मला काहीच सुचत नाहीये. आय लव्ह यू सो मच. झालं का ग जेवण? मला खूप भूक लागली. हो हो, कुकर होत आलाय, वाढते तुला. ठीक आहे, मी कोल्ड्रिंक घेऊन येतो. हो हो, लवकर ये. या पेपर्सवर सह्या कर. कसले पेपर्स आहेत हे? डिवोर्सचे. डिवोर्स? अरे पण का? या अवस्थेत मी कुठे जाऊ? आपल्या आपल्या बाळाचं काय? तुझ्यासोबत राहून मला माझं आयुष्य खराब नाही करायचंय. आणि राहिला प्रश्न बाळाचा, जन्माला आलं की त्याला एखाद्या आश्रमाच्या पायरीवर ठेव किंवा मारून टाक. मला त्याची काही घेणं देणं नाही. सह्या कर आणि निघून जा. माझं एकदा ऐकून घे प्लीज. अरे असं नको करूस मंगेश, प्लीज. जा तू, नाही तर मला धक्के मारून बाहेर काढायला लागेल. मंगेश, एकदा ऐकून घे. चल. मंगेश
पैसे नको मला, काही काम असेल तर द्या, कामाची खूप गरज आहे सध्या मला. अगं पण अशा अवस्थेत काय करणार? पडेल ते काम करेल, तुम्ही म्हणाल ते. चांगल्या शिकलेल्या घरातली दिसते, मग अशी रस्त्यावर का? काय सांगू ताई, प्रेमात आंधळं होऊन लग्न केलं आणि घरचे दुरावले. माझा हा असा चेहरा बघून माझ्या नवऱ्यालाही मी नकोशी झाली. वाटलं जाऊन जीव द्यावा, पण या पोटातल्या बाळाची काय चूक हे जग बघण्याआधी त्याला नाहीसं करणं मला पटलं नाही. मग ठरवलं आपण जगायचं, बाळाला वाढवायचं, खूप मोठं करायचं. लय स्वाभिमानी आहेस बाय. तू चल माझ्या संग, चल. शाळेत जाऊन शिकायचं, मोठं माणूस बनायचं. ते तर मी अशीही बनू शकते ना. अगं पण असंच मोठं झालं तर आपल्याला कोणी विचारत नाही या जगात. नको विचारू दे आई. मोठं ऐकणार नाहीस, जा लवकर जा शाळेत, चल नाही तर फटके खाशील आता. आई तू नेहमी असंच करते. मला जायचं नाही शाळेत तरी पाठवते मला. चिमणी मोठी झाली आपली. आता चिमणी समजूतदार झाली तर तू काम करायला सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे तुमचं. माझे एक साहेब आहेत, त्यांच्याकडे काम करशील का? चालेल, पण कसलं काम? काही नाही करायचं, फक्त त्यांना खुश ठेवायचं. भक्कम पैसा देतील. ताई हे काय बोलताय तुम्ही? हे जास्त सासूतपणाचा आणू नको. तसंही तुझा चेहरा बघून तुला कोण काम देणार नाही. म्हणून मी इतकी लाचार नाही झाली की मी स्वतःच्याच नजरेत पडेन. नसेल काम करायचं नाही तर नको करू. चालती हो तुझ्या मुलीला घेऊन, मला शिकवायला लागली. येस, कोण हवंय आपल्याला? ॲक्च्युली मी काल पेपरमध्ये नोकरीची जाहिरात पाहिली होती, त्यासाठीच मी इथे आले होते. ओ बरं, ये बस. नाव काय तुझं? लता. बरं लता, माझ्या ऑफिसमध्ये मला तुला ठेवता नाही येणार, पण माझी एक मैत्रीण आहे, ती NGO चालवते. बरं, थँक्यू. काय ग, कसला विचार करतेस? ॲक्च्युली मला राहण्यासाठी जागा हवी होती. तुमच्या ओळखीने जर मला जागा मिळाली तर. जागा, तू एक काम कर, म्हणजे माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे. तू माझ्याच घरी राहायला ये. तुमच्या घरी? हो, तसंही मी आणि माझा नवरा आम्ही दोघंच असतो. आणि तू माझ्याच घरी केअरटेकर म्हणूनही काम कर. पगार पण मिळेल, राहायचं टेन्शन नाही. बरं मॅडम, खरंच खूप उपकार होत आहेत तुमचे. खरंच खूप करताय तुम्ही माझ्यासाठी. कारण तू मेहनती वाटतेस. लता, हां ताई. इकडे ये. हे बघ लता, आम्ही शाकाहारी आहोत. मी घरी उशिरा येते. माझा नवरा त्या रूम मध्ये असतो. तो काही जास्त बाहेर येत नाही. एका ऍक्सिडेंट मध्ये त्याचे डोळे गेले. तिथून तो खचून गेलाय. स्वतःला एकटा समजतो. काही काळजी करू नका ताई. म्हणजे मॅडम
तसंही त्याचं आणि माझं फारसं पटत नाही. साहेब कॉफी. स्वीटीने का मला आठवलंय का? हो. आवाजावरून तर लहान वाटत आहेस. तुझं वय काय? 10 वर्ष. शाळेत जातेस का? हो. पण तुम्ही असंच अंधार करून बसता का? त्या उजेडाचा काय उपयोग आहे? आता माझ्या आयुष्यात फक्त अंधार अंधार आहे. ती लाईट लावलीस तरी त्याने काय फरक नाही पडला. मग लावू का लाईट? लाव. तुझ्यामुळे आयुष्यात फरक पडेल असं वाटत आहे. बरं तुझं नाव काय? रोशनी. आई मला लाडाने चिमणी म्हणते. चिमणी. आणि बाबा? जन्माला आल्यापासून मी बाबांना पाहिलंच नाही. मी माझ्या बाळाला. काय? काय नाही. हा मग या. तुम्हाला कंटाळा नाही येत त्या रूम मध्ये बसून? आधी यायचा, पण तू आल्यापासून अजिबात येत नाही. आजपासून आपण बाहेरच बसायचं. अरे हो हो, आता आलोच आहोत ना. या. लता, ही लताच आहे. ही लताच्या हातची चव आहे. लता तूच आहेस ना? म्हणजे माझी माझी मुलगी चिमणी. चिमणे 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 कुठे गेली? लता तूच आहेस ना? मला माहिती आहे तूच आहेस. मला माफ कर. कदाचित देवाने दिलेली ही शिक्षा असेल की मी माझ्या मुलीला बघू शकत नाही, तुलाही बघू शकत नाही. मला तुझा आवाज ऐकायचा आहे.